नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटन व मटन बिर्याणी। मटन घेतलेलं आहे अर्धा किलो। आता आपण मटन धुवून घेऊया। मटन बघा असं स्वच्छ पाण्यात आता धुवून घेणार आहोत। मटन बघा असं धुवून घेतलेलं आहे। आता आपण मॅरिनेशन करण्यासाठी 1 चमचा मीठ टाकून घेऊया, हळद व अर्धा लिंबू पिळून घेऊया। आता मिक्स करून घेऊया। मटन बघा असं मिक्स करून झालंय। आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। आता बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून अर्धा तास ते 40 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवूया। असं बघा पाणी ओतून ठेवलं आहे। इथे घेतलं बघा, लसूण घेतला आहे, अद्रक घेतली आहे, टोमॅटो, कांदे व कोथिंबीर। आता आपण सर्वप्रथम कांदे कट करून घेऊया। कांदा कट करून घेतला आहे, अद्रक पण कट करून घेतले, असे छोटे छोटे तुकडे केलेत। मिक्सरमधून अद्रक आणि लसणाची पेस्ट बनवणार आहोत। आता बघा अद्रक, लसूण व कोथिंबीर हे कट करून घेतलं आहे। आता हे तिन्हीची मिक्स पेस्ट बनवणार आहोत मिक्सरमध्ये। हे बघा चणे घेतले आहेत 50 ग्रॅम ग्रेव्हीसाठी। याचे आपण वरचे साल्ट काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। चण्याचा आपण एकदम असं बारीक पीठ करून घेतला आहे ग्रेव्हीसाठी। आता आपण प्लेटमध्ये काढून घेतला आहे ते। आता आपण अद्रक, लसूण व कोथिंबीर पेस्ट बनवणार आहोत मिक्सरमध्ये। हे बघा अद्रक, लसूण व कोथिंबीरची अशी बिर्याणीसाठी कांदा तेलात फ्राय करून घेऊया। कढईत तेल टाकलं आहे। आता तेल गरम झालं, कांदा फ्राय करून घेऊया। तेलामध्ये गरम झालं आहे, एक कांद्याची फोड टाकून बघितलेली आहे। आता आपण कांदा टाकून घेऊ। कांदा टाकून घेतला आहे। कांदा बघा आता हलकासा ब्राऊन होत चाललेला आहे। कांदा पूर्णपणे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा बघा असा आता अर्धा ब्राऊन झालेला आहे। कांदा बघा पूर्ण असा ब्राऊन झाला आहे। आता आपण कांदा काढून घेऊया। कांदा बघा काढून घेतला आहे, असा पूर्ण कांदा ब्राऊन झाला आहे, कडक एकदम। कांदा नरम जर राहिला तर त्याला टेस्ट येत नाही आहे, त्याच्यामुळे आपण कांदा एकदम कडक होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे। प्लेटमध्ये असं काढून घेतला आहे। पण अर्धा तास झालं मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं। तर मटणाला बघा असं एकदम मस्त असं पाणी सुटलेलं आहे। मटण आपलं पूर्णपणे मॅरिनेशन झालेलं आहे। कुकरवर ठेवलं आहे। आता कुकर गरम झाले, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। बघा चरबी अशी काढून ठेवली आहे। तेल गरम झाले, तर तेलामध्ये आपण पहिल्यांदा चरबी टाकून घेऊया। चरबी बघा तेलामध्ये असे मस्त फ्राय होत आहे। आता त्यामध्ये अद्रक, लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ। बघा अद्रक लसूण पेस्ट पण आता भाजलेली आहे तेलामध्ये मस्त। आता आपण मटण टाकून घेऊया त्यामध्ये। मटण टाकून घेऊया। मटण टाकून घेतलंय, आता मटण हलवून घेऊया। मटण बघा असं मिक्स झालेलं आहे। आता आपण अंगचं पाणी सुटेपर्यंत आता कुकरचं झाकणवर ठेवून घेऊया। आता वरून आपण अर्धा लिटर पाणी टाकून घेऊया त्यामध्ये। अर्धा लिटर पाणी टाकून घेतलंय। आता मटण आपण फक्त 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवणार आहोत, कारण की आपल्याला बिर्याणीसाठी पण त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी आता या पातेल्यात राईस शिजवून घेऊया। राईस बघा अर्धा तास ते 40 मिनिट आपण असं पाण्यात भिजत ठेवला होता। आता एकदम मस्त मुरलेला आहे तो। पातेल्यात आपण पाणी टाकून घेऊया। पातेल्यात 1 लिटर पाणी टाकलेलं आहे होतं राईस तयार करण्यासाठी। आता पाण्याला उकळी फुटत आहे, त्यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊया। थोडं मीठ टाकून घेऊया। मीठ आपण थोडंच टाकणार आहोत, कारण की मटणामध्ये व मसाल्यामध्ये मीठ येणार आहे, त्यामुळे। पाण्याला उकळी फुटली, आता त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ। त्यामुळे कसं आपला राईस पांढरा शुभ्र दिसेल, राईस काळा दिसणार नाही। पाण्याला बघा कशी उकळी आलेली आहे। आता थोडा गॅस कमी करूया। आता त्यामध्ये हा भिजत घातलेला राईस टाकून घेऊ। इकडं आपला राईस पण आता बघा कसा उकळी आलेली आहे। थोडा गॅस कमी करून शिजवून घेऊया राईस। आता आपलं
मटण बघा असं एकदम मस्त शिजलेलं आहे. आता आपण कुकरमधून मटण काढून घेऊया. मटण बघा कुकरमधून काढून घेतलं आहे. एकदम गरम आहे, वाफा निघत आहेत बघा. मटणाची ग्रेव्ही बनवण्यासाठी बघा हे कांदा घेतला आहे, टोमॅटो. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. टोमॅटो कांद्याची पेस्ट बघा अशी एकदम मस्त बनवून घेतली आहे. बनवण्यासाठी घेतला आहे बघा घरच्या मसाल्यात बनवलेलं काळं तिखट, खडे मसाले घेतले आहेत. अंबारीचा चटपट मसाला घेतला आहे. अंबारी कांदा लसूण मसाला घेतला आहे. घरकुल मटण मसाला व सुहानाचा मटण मसाला घेतलेला आहे. आता हे मसाले मिक्स करून घेतलेत एका वाटीमध्ये. आता बघा कढई गॅसवर ठेवली आहे. आता कढईत थोडं पाणी आहे. आता ते पाणी थोडं जाईपर्यंत आता कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ. टाकून घेतली आहे पेस्ट बघा. आता थोडी आता ब्राऊन होईपर्यंत थांबून घेऊया. पेस्ट बघा थोडी ब्राऊन झाली. आता त्यामध्ये टोमॅटो व कांदा पेस्ट टाकून कांदा व टोमॅटो पण पेस्ट टाकून घेतली. आता थोडं हलवून घेऊया. थोडे मसाले टाकले चांगलं भाजले. आता त्यामध्ये आपण घरी बनवलेलं वाटण व मसाले मिक्स केलेला ते टाकून घेऊया. आता मटण टाकून घेऊया. मटण टाकलं. ग्रेव्हीसाठी आपण चण्याची पावडर बनवली होती ते पण टाकून घेऊ. आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघा आता एकदम मस्तपैकी मिक्स झालं आहे. आता त्याला तेल पण सुटलेलं आहे. आता आपण तूप ठेवलेलं होतं आता ते टाकून घेऊया. आता आपलं मटणाचा रस्सा झालेला आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. झाले मस्त तरी आलेली आहे मटणाला. शिजत आलेला आहे. आता आपण राईस अर्धवटच शिजवायचा आहे कच्चा. राईस काढून राईस बघा आपला असं मस्त आता अर्धवट शिजलेला आहे. आता आपण त्याच्यातलं पाणी निचरेपर्यंत आता हे करूया. राईस बघा असं काढून घेतला इकडं. आता एकदम राईस आपला मस्त मोकळा झाला आहे असा. राईस बघा असा काढून झाला आहे पूर्ण. आता आपण राईस थोडा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. इकडे म्हणून आहोत बिर्याणी बघा. या बिर्याणीसाठी आपण मगाशी राईस शिजवून घेतलेला होता. तो आता एकदम थंड झाला आहे असा. एकदम मोकळा झालेला आहे राईस असा. आता हा बिर्याणी आपण आता कुकरमध्ये बनवून घेणार आहोत. कुकर बघा आता वर ठेवलं आहे. कुकर गरम झालं की तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ सुरुवातीला. तर अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट बघा अशी भाजलेली आहे. आता मटण टाकून घेऊ. मटण टाकून घेतले. आता त्यामध्ये थोडे हळद व मीठ टाकून घेऊ. आता आपण त्यामध्ये बिर्याणी मसाले टाकून घेऊ व लाल काश्मीरी मिर्च पावडर पण टाकून घेणार आहोत. मसाला वगैरे टाकून घेतला आहे. आता आपण एक एक राईसचा थर टाकून घेऊया. राईसचा थर टाकून झाला आहे, त्यावर आता मगाशी आपण फ्राय करून घेतलेला कांदा पण टाकला आहे. आता आपण तूप टाकून घेऊया. तूप पण टाकून घेतलं आहे. आता परत दुसरा थर टाकूया. तर वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तूप पण टाकलेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया व गॅस बंद करून ठेवूया 5 मिनिटे. बघा मटण बिर्याणी अशी झालेली आहे आपली तयार. आता एकदम मस्त मटणासोबत खायला आता आपण ज्वारीच्या भाकरी करणार होतो. एक बघा भाकर केली. आता आपण भाकर तव्यावर टाकून घेऊ. भाकर बघा तव्यावर टाकून घेतली. तिला पाणी पण लावलं एक साईडनं. भाकर बघा पलटून घेतली आहे. आता भाकर एक साईडनं भाजली आहे, एक साईडनं. आता भाकर पलटून घेऊ. भाकर बघा दोन्ही साईडनं भाजली आहे. आता बिर्याणी घेतली आहे खाण्यासाठी. मटण पण घेतलं आहे ताटामध्ये. त्यासोबत आळणी सूप आहे, कांदा लिंबू, ज्वारीची भाकरी. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.